अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेमुळे एका अन्यायग्रस्त कुटुंबाला अखेर न्याय मिळाल्याची घटना समोर येत आहे। चिखलदरा तालुक्यातील बोरुगव्हाण गावातील अखंडे कुटुंबाला पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर आणि घेतलेली 50,000 रुपयांची रक्कम अखेर परत करण्यात आली आहे। काही महिन्यापूर्वी बोरुगव्हाण येथे राजेश अखंडे यांनी शेतीकरिता नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता। मात्र गावातील खड्डेमय आणि खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि या अपघातात राजेश अखंडे यांचा जागीच मृत्यू झाला। कुटुंबाचा आधार हरपल्याने अखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। अपघातानंतर पंचनामा करण्याकरिता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रॅक्टर जप्त केला। मात्र ट्रॅक्टर परत मिळवण्याकरिता कुटुंबियांकडून तब्बल 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। कुटुंबियांनी मोठ्या कष्टाने ही रक्कम दिली तरीही ट्रॅक्टर परत मिळालाच नाही। दरम्यान बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेली मेळघाट संघर्ष या महापदयात्रा बोरुगव्हाण गावात पोहोचली असताना राजेश अखंडे यांच्या आईने हा संपूर्ण प्रकार बच्चू कडू यांच्या समोर कथन केला। ही बाब समजताच बच्चू कडू यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला। 9 मार्च रोजी झालेल्या सभेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अखंडे कुटुंबाचा ट्रॅक्टर आणि 50,000 रुपये तत्काळ परत न केल्यास चिखलदरा पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढण्यात येईल। या इशाऱ्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आणि अखेर तातडीने कारवाई करत अखंडे कुटुंबाला ट्रॅक्टर परत देण्यात आला। घेतलेली 50,000 रुपयाची रक्कम सुद्धा परत करण्यात आली। यावेळी अखंडे कुटुंबियांनी बच्चू कडू यांचे आभार मानले। मेळघाट संघर्ष महापदयात्रेमुळे अन्यायग्रस्तांना न्याय मिळत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। पैसे परत दिले, ट्रॅक्टर परत झाला, याच्यातल्या काही गोष्टी बारकावे लक्षात घेतले पाहिजे। मला एसपी कडून खरं तर अपेक्षा आहे, इथल्या आयजी कडून त्या अपेक्षा आहे का आपण ट्रॅक्टर ऍक्सिडेंट झाला 3 महिने अगोदर, त्याची आरटीओ तपासणी झाली किमान 1 महिना अगोदर। मग 1 महिना अगोदर आरटीओ तपासणी झाल्यावर सुकृतनाम्यावर तो ट्रॅक्टर सुटायला पाहिजे होता, तो का सुटला नाही, त्याला कोण कोण जबाबदार आहे त्यावर आपण कारवाई केली पाहिजे। तसं पत्रही आम्ही देऊ आणि मग 50,000 परत दिले तर अर्थातच पैसे घेतले होते हे सिद्ध झाले, लाच घेतले होते हे सिद्ध झाले। मग यावर अँटी करप्शननी सुद्धा समोर आलं पाहिजे, एसपी ने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। त्या संबंधित अशा पद्धतीच्या घटना होऊ नये याच्यावर कुठेतरी बंधन आणली पाहिजे, हे तर आता एसपी कडून अपेक्षित आहे। नाहीतर मला असं वाटतं की त्या कुटुंबाला घेऊन आम्ही एसपीच्या कार्यालयावर समोर तो ट्रॅक्टर, तिथले गावकरी एसपी कार्यालयावर समोर हजर राहू आणि याच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मागू। त्यांनी 15 दिवसात उत्तर द्यावं, नाही तर तो ट्रॅक्टर आणि त्या आमच्या ताई भगिनी त्यांना आम्ही एसपी कार्यालयासमोर उभं करू। मेरा नाम सोनी अखंडे है, मैं बारूगव्हाण का है। मेरा ट्रैक्टर गिर गया, मेरा लड़का खेत में गिर गया तो ट्रैक्टर पुलिस ले गया, तो पैसा भी ले गया और अपना ट्रैक्टर भी ले गया। 4 महीना हो गया ट्रैक्टर नहीं दे रहा, तो अपना मैं बच्चे बहू गांव में आ गया तो मैं बोल दिया कि बच्चे बहू मेरा पैसा 50,000 पैसा भी ले गया और मेरा ट्रैक्टर भी ले गया और नहीं दे रहा कर, मैं बच्चे बहू का वजह से मेरे को मिल गया, दिला दिया, बच्चे बहू ने मेरे को ट्रैक्टर दिला दिया। मेरा नाम रंजीता राजेश अखंडे है। मेरे घर वाला का नाम राजेश अखंडे है। गांव का नाम बारूगव्हाण, मुक्काम बारूगव्हाण है। मेरा आदमी खेत में जाते गए और ट्रैक्टर से पलटी खा के मर गए। उसके बाद हमने पुलिस में रिपोर्ट किए। रिपोर्ट होने के बाद में पुलिस उन्हें ट्रैक्टर काटकोम लेके गए। काटकोम जाने के बाद हमने उसमें कुछ अभी किए नहीं थे और फिर उसके बाद हमसे ट्रैक्टर निकालने के लिए पुलिस उनने नहीं हमको पैसे मिलेंगे बोल रहे थे, इसलिए हमसे 50,000 रुपये मांगे और उसके भी कुछ पुलिस उनने किए नहीं। तो फिर बच्चू कडू का रैली निकले। उसके बाद में हमने बच्चू कडू को हमारा समस्या बताए, हमने ट्रैक्टर के बारे में, हमारा ट्रैक्टर नहीं दे रहे, पैसे भी नहीं दे रहे, ऐसे हमने बच्चू कडू से शिकायत किए। उसके बाद में बच्चू कडू ने हमको ट्रैक्टर भी दिला दिए, पैसे भी हमारा 50,000 वापस आ गए।